बेसिक प्रोग्रामिंग आपण काल बघितलं होतं, की लाइक कन्सोल बेस ॲप्लिकेशन्स कसे बनवले जातात. सो हे कालचं एक प्रोग्राम आहे सिंपलसा आपण एक स्टार्ट भेटून गेले आपल्याला हाऊ टू स्टोअर अ व्हेरिएबल्स, हाऊ टू एक्सेप्ट इनपुट फ्रॉम युजर्स अँड देन पाहिजे ते फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो आणि अकॉर्डिंगली त्याला प्रिंट पण करता येतं. सो हे बेसिक फंडामेंटल आता झालेलं आहे. याच्यात पुढे आपल्याला जायचं. ओके. तुम्हाला एक टास्क दिला होता, ते मी कोणी केला असेल तर दाखवू शकतात. तो आपण करणार पण आहे शेवटी. ओके. आता पुढचा टॉपिक बघायचा आहे आणि तो खूप इम्पोर्टंट आहे फॉर लॉजिकल प्रोग्रामिंग आणि त्याच्याशिवाय कुठले काय खूप साऱ्या गोष्टी अडून राहतात. सो त्याची हेल्प घ्यावीच लागते डायरेक्टली, इनडायरेक्टली. कारण फक्त डेटा युजरकडून घेतला, फॉर्म्युलामध्ये टाकलं आणि कॅल्क्युलेट केलं आणि प्रिंट केलं. तर एवढंच नाही, तर खूप साऱ्या अशा कंडिशन्स असतात जिथे आपल्याला अडून राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा वोटिंगचा सॉफ्टवेअर बनवता, वोट टाकण्याचा. मग तुम्ही सिम्पली युजरकडून एक एज एक्सेप्ट करून टाकला, की एंटर युअर एज. ठीक आहे. त्याने एज टाकला. पण तुम्हाला आता एज फक्त प्रिंट करायचं नाही, तुम्हाला तो व्हॅलिडेट करायचा आहे. आणि एज किती पाहिजे वोटिंग टाकण्यासाठी? 18 पेक्षा जास्त. मग अशी काय गोष्ट आहे तुम्हाला ते चेक करण्यासाठी लागेल ना? तुम्ही डायरेक्ट ते कशावरून सांगणार? काहीतरी लागेल. आणि अशा खूप साऱ्या सपोर्ट आपल्याला घ्यावं लागतात आणि त्या सपोर्टिंगसाठी आपल्याला फ्लो कंट्रोल जे आहेत ते हेल्प आउट करतात. ठीक आहे. फ्लो कंट्रोल एक कॉमन गोष्ट आहे, बट त्याचे बेसिकली 2 याच्यात भाग केलं जातं. एक म्हणजे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट्स त्याला आपण म्हणतो कंडिशनल. तिथे खूप सारे कंडिशन्स वगैरे लावता येतात आणि एक असतं तुमचं इटरेशनल इटरेशन. इटरेशन म्हटलं तरी चालेल. इटरेशन म्हणजे स्लॅश रिपिटेशन म्हणता येईल त्याला सिंपल भाषेत रिपिटेशन्स. ओके. आता कंडिशनल मध्ये काय-काय मोडतं? कंडिशनल मध्ये जो मोस्टली जो कॉमन पार्ट आहे तो म्हणजे तुमचा इफ आणि एल्स. ई-एल-एस-सी. इफ एल्स हा एक भाग जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही इफ एल्स लॅडर पण वापरू शकतात. इफ एल्स लॅडर म्हणजे मल्टिपल इफ एल्स कंबाईन टुगेदर दॅट्स कॉल्ड ॲज इफ एल्स लॅडर. म्हणजे आधी इफ एक कंडिशन टाकलं, तो मॅच नाही झाला. परत एल्स इफ परत एक कंडिशन टाकलं, तो नाही मॅच झाला. परत एल्स इफ एक कंडिशन टाकलं, तो नाही मॅच झाला. आणि त्याच्यानंतर शेवटी एल्स. तर हे इफ एल्स लॅडर आहे. हे कंडिशनल बेस्ड प्रोग्रामिंगसाठी इथे आपल्याला काम करतात. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथे हे पण आहे, की स्विच केस एक आहे. ओके. स्विच केस एक गोष्ट आहे, की एका वेळी ज्या गोष्टी डिपेंड ऑन तुमचं इनपुट फक्त तेवढाच केस एक्झिक्यूट होतो. सिंटॅक्टिकली आपण बघणारच आहे, बट तो पण कंडिशनमध्ये मोड. ओके. मग राहिला प्रश्न इटरेशनल आणि रिपिटेशनचा. याच्यामध्ये भाग पडतो तो म्हणजे तुमचा फॉर लूप, ओके, व्हाईल आणि डू व्हाईल. व्हाईल अँड डू व्हाईल. डू व्हाईल. WHILE. हे 5 पॅरामीटर्स आहेत किंवा म्हणजे गोष्टी आहेत. कुठल्याही प्रोग्रामिंगमध्ये जा तुम्ही, कुठेही जा. डायरेक्टली, इनडायरेक्टली तुम्हाला ह्या गोष्टी लागतातच. तुम्ही सी लँग्वेज स्टडी करा, C++ करा, जावा करा, पायथन करा, ASP.NET करा, कुठलीही लँग्वेजला जा. हे फंडामेंटली तुम्हाला लागतातच. वर्किंग सेम असतं प्रत्येकाचं, पण सिंटॅक्टिकली थोडं-थोडं डिफरन्शिएट आहे. पण जावामध्ये आणि सी मध्ये काही एवढा डिफरन्स नाही. फक्त स्टेटमेंट जो प्रिंट करायचा जो वे आहे, तेवढाच फरक आहे आणि तो आता बघायचा. याच्यापैकी आज आपल्याला पहिली गोष्ट बघायची ती म्हणजे इफ स्टेटमेंट, इफ आणि एल्स स्टेटमेंट्स. सो इफ एल्स आधी बघून घेऊ. ठीक आहे. त्याला तर प्रॅक्टिकली व्यवस्थित समजून घ्यायचंय काय करायचं. इफ कधी वापरतात जेव्हा तुम्हाला काहीतरी कंडिशनल बेस्ड प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे. तेव्हा तिथे तुम्हाला इफचा वापर करावा लागतो आणि एल्स पार्ट काय आहे? ते जर ट्रू असेल तर तो ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि फॉल्स असेल तर दुसरा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. याच्यामध्ये मग प्लस मायनस काय पॉइंट आहेत, काय की ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते तुम्हाला सांगतो. कारण Googleवर किंवा तुम्ही जेव्हा स्वतः स्टडी करतात, तर एक बेसिक फक्त एक रूल्स तुम्हाला माहिती असतात. इफ म्हणजे हा, एल्स म्हणजे हा. आणि ते ब्रॅकेट दिल्यानंतर काय होतं, नाही दिल्यानंतर काय होतं, हे प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केलाय,
तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्सली ते आन्सर सांगता पण येईल, की नाही एवढ्या ह्याच्यात एवढंच होईल, हे बाकीचं होणार नाही. चलो तर इफचं स्टेटमेंट आता बघून घेऊ. कसं लिहितात ते. इफ लिहिणार इथं तुम्ही सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स म्हणजे लाइक रूल्स. हाऊ टू राईट अ सिंटॅक्स. ज्यामध्ये सिंटॅक्स लिहायचा असतो, मग त्याचा एक्झाम्पल लिहायचा असतो. SYNTAX सिंटॅक्स. इथे लिहिणारे तुम्ही इफ राउंड ब्रॅकेट मध्ये. इथे लिहिणारे तुम्ही कंडिशन्स. ओके. इफ मधल्या ज्या पण कंडिशन्स असतात इथे एक्सप्रेशन किंवा कंडिशन्स ते नेहमी बुलियन असतात. मीन्स आयदर ट्रू किंवा फॉल्सच रिटर्न करतात. ओके. तिथे तुम्ही इनिशियलायझेशन किंवा अदर काही गोष्टी टाकू शकत नाही. तिथे फक्त अशीच एक एक्सप्रेशन लिहायची. ते बरोबर किंवा रॉंग व्हॅल्यू देईल. ओके. दुसरं काही करणार नाही. देन ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. ओके. एल्स परत ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. यांनी इफची कंडिशनने जर आन्सर ट्रू दिलं, तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. नाहीतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. सिंपल आणि साधा त्याचा यूज आहे. ओके. आता प्रॅक्टिकली आपण करून बघू की काय काय त्याच्यामध्ये प्लस मायनस आहे. सो सिंपल आपला प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्ट मध्ये जाणार आहे. परत एकदा टाईप करून दाखवतो पहिल्यापासून. खूप वेळा प्रोग्राम आपण टाईप करतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. सिंपलचं वोटिंगचं एक्झाम्पल घेऊन टाकू किंवा इव्हन ऑड नंबर वगैरे भरपूर प्रोग्राम करू शकतो आपण. VOT इलेक्शन येते म्हणून आपण वोटिंगचा प्रोग्राम करू. मेन क्लास आपल्याला लागणार आहे प्रोग्राम साठी, तो आपण मेन क्लास घेऊन टाकू. सगळ्यात अगोदर तर एक एज युजर कडून ऍक्सेप्ट करून घ्यायची आहे, म्हणून आपण एक इंटीजर एज घेऊन टाकला. एज नावाचा व्हेरिएबल सिपला युजर कडून इनपुट घ्यायचंय म्हणून स्कॅनरचा क्लास लागेल. आणि स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. सिस्टीमचा आहे म्हणून सिस्टीम डॉट ब्रॅकेट मध्ये देणार आहे आपण इथे SYSTEM सिस्टीम डॉट इन. हा कुठल्या पॅकेज मध्ये असतो स्कॅनर? कुठल्या पॅकेज मध्ये आहे? इम्पोर्ट जावा util स्कॅनर. युटिल पॅकेज मध्ये. ठीक आहे. सो जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये स्कॅनर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक सिंपलसा मेसेज देणार आहे. SYSO एंटर युअर एज. सिंपलसा मेसेज देऊन टाका. एंटर YOUR एज. आता तर एज तो ऍक्सेप्ट पण करायचा. मग ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे ना, स्कॅनरचा ऑब्जेक्ट आपण वापरणार. इंटिजर ऍक्सेप्ट करण्यासाठी तिथे नेक्स्ट INT नावाचा फंक्शन आहे. स्ट्रिंग असतं तर फक्त नेक्स्ट केलं असतं. ठीक आहे. आता इथपर्यंत आजपर्यंत आपण हे जवळच बघितलं की ऍक्सेप्ट केलं, प्रिंट केलं. पण आता तो एज आल्यानंतर तो फक्त प्रिंट करायचा नाही. तो जर इलिजिबल असेल तर प्रिंट करायचं, नाही तर वेगळा मेसेज द्यायचा. चेक करावं लागेल आता एज. वोटिंगसाठी तर 18 वर्ष लागतं. मग इथे जाऊन आपण टाकणार आहे इफ एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर काय करायचं आहे? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू ओट. ठीक आहे. आता बघा मी ब्रॅकेट दिलेले नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला सगळं सांगतो कारण इंटरव्ह्यू मध्ये इथे खूप अडवून ठेवतात. मी स्वतः अडवतो मुलांना. त्यांना काहीच सांगता येत नाही. ते म्हणतात असंच आहे, गुगलला पण चेक करा. पण तसं नसतं ते. SYSO सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके. नॉट एलिजिबल. एलिजिबल. हे बघा. सिंपलचं इफ एल्स स्टेटमेंट लिहिलेलं आहे. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 देन सिंपलचा एक मेसेज द्यायचा आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट वेलकम टू वोटिंग ऑर नॉट इलिजिबल. साधा सरळ प्रोग्राम आहे, काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त ट्विस्ट एवढाच आहे की मी इफ नंतर काय केलेलं आहे, ब्रॅकेट नाही दिलेलं. ओके. मग हे एरर आहे का याच्यामध्ये? चुकीचा आहे का हा कोड? बरोबर आहे की चुकीचा आहे? सिंटॅक्टिकली कुठे एरर नाहीये, प्रॉपरली लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आलं सगळ्यात अगोदर तर रन करू. मग तो प्रॉपर आहे की नाही ते कळूनच जाईल. राईट क्लिक करा, रन ॲज.
जावा ऍप्लिकेशन्स आणि इथे जाऊन आपण याला रन करणार. एंटर युअर एज, आता मी टाकतो लाईक 19. म्हणजे तो कुठे येईल इथे, ह्या कंडिशनला तो चेक करेल एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 ऑर नॉट. आपण टाकली आहे व्हॅल्यू, तो 18 पेक्षा जास्त आहे. इथे मी एंटर दिला, तो वेलकम टू ओटी. काहीच प्रॉब्लेम नाही आला, प्रॉपरली तिथे झाला. परत त्याला रन करू, तर मी एज टाकतो 14. तो कुठे जाईल, आधी चेक करेल कंडिशन ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे का. ग्रेटर दॅन इक्वल टू 18 असेल तर तो तिथे जाणार आहे, नाहीतर तो परत येईल. बघा काय काय होते लक्षात घ्या इथे. सगळ्यात अगोदर प्रोग्राम आपला ऍज युजल हा व्हेरिएबल आपण ऍक्सेप्ट केला तो, ठीक आहे. त्याच्यानंतर तो इथे आला स्कॅनर एससी ला फॉर टेकिंग इनपुट्स, ठीक आहे. इनपुट घेतल्यानंतर एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये एज ऍक्सेप्ट होऊन गेला. त्यानंतर तो इथे चेक करणारी कंडिशन, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 ऑर नॉट. इफ यस, देन हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, नाहीतर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. आता इनपुट मध्ये काय दिले आपण, 14, ठीक आहे. 14 व्हॅल्यूला एंटर केल्यानंतर आउटपुट काय येईल तो बघायचं, ठीक आहे. टाइमावर एंटर करत रे, कोण आहे, 1 मिनिट बघून घेऊ. ऍडमिट, ठीक आहे. तर हा, आता आउटपुट काय येईल, नॉट एलिजिबल. नॉट एलिजिबल का बरं आलं, कारण तो एल्स पार्ट मध्ये चालला गेला इथे, ठीक आहे. ही कंडिशन इथे नव्हती म्हणून तो कुठे आला, डायरेक्टली एल्स पार्ट मध्ये. समजतंय का होतंय. इफ चेक द कंडिशन, इफ इट इज ट्रू हा पार्ट एक्झिक्यूट कर, नाही तर हा पार्ट एक्झिक्यूट कर, ठीक आहे. मी सगळं डिलीट करतो आता. लक्षात आलं काय काय झालं, समजलं का. सिंपलचं एक स्टेटमेंट आहे, इफ आणि एल्स. कंडिशन जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, फॉल्स असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट कर, ठीक आहे. पण इथे ट्विस्ट हा एकच आहे की मी याच्यानंतर ब्रॅकेट दिलेले नाही. मग ब्रॅकेट दिल्यानंतर काय होतं आणि नाही दिल्यानंतर काय होतं, हा मेन लर्निंगचा पॉइंट आहे, ठीक आहे. ही सिंटॅक्स तुम्हाला भेटून जाईल गुगलला पण एक्झॅक्टली याच्यामध्ये अजून काय फिल्ट्रेशन आहेत. आणि सगळ्यात जास्त यूज होणारा आयटी इंडस्ट्रीमध्ये दोनच गोष्टी आहेत, एक आहे इफ एल्स आणि दुसरा आहे फॉर लूप. त्याच्याशिवाय सॉफ्टवेअरच बनत नाही. त्यामुळे याला व्यवस्थित समजून घ्या, याच्यातले प्रत्येक पार्ट समजून घ्यायचे. छोट्या छोट्या एररसाठी आम्ही रात्रभर जागलेलो आहे. सिंटॅक्ट एरर नव्हता तो, पण त्याचे रूलच तसे होते. ते नंतर खूप लेट माहिती झालं, तोपर्यंत खूप टाइम दिला होता आम्ही. पण आता तुम्हाला सुरुवातीलाच ते कळून जाईल की काय एक्झॅक्टली आहे ते, ठीक आहे. एवढं पार्ट लक्षात आला, सिंपल इफ पार्ट एवढाच आहे. कंडिशन चेक करा आणि ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करा, नाही तर हा ब्लॉक एक्झिक्यूट करा. इथपर्यंत ओके. आता मी थोडंसं ट्विस्ट करतो, मी अजून सुद्धा ब्रॅकेट देत नाही. मी अजून थोडंसं लाईन ऑफ कोड लिहितो, ओके. मी इथे हा मेसेज जो आहे अजून एकदा लिहितो, ठीक आहे. ठीक आहे, आपण असं लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडस इंटेंडेशन वाटावं म्हणून त्याला टॅब मी देतो. Fine. आता मी इथे ना दोनदा मेसेज लिहितो. पहिलं लिहिलं वेलकम टू वेट आणि दुसरं पण मी लिहितो सेकंड लाईन म्हणून. सेकंड लाईन, ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इफ, हे बघा आता जसं मी सेकंड लाईन लिहायला गेलो, आधी काय झालं होतं, आता एडिटर हा खूप इंटेलिजंट होऊन गेला, तो आधीच तुम्हाला वॉर्निंग देतो. पण आता हे सिस्टीमनी खूप त्यांनी हेल्प आउट करून टाकले डेव्हलपरला, की डायरेक्टली तो सांगतो की भाई हे असं जे करतोय ते चुकीचं आहे, ठीक आहे. आधी हे नव्हतं. आधी काय व्हायचं माहिती का, हे जरी मी सेकंड लाईन लिहिलं, थर्ड लाईन लिहिलं तर घेऊन टाकायचं, एरर नाही द्यायचा. आणि आता लगेच एरर देऊन टाकला, ओके. कारण याचं कारण असं आहे, जेव्हा पण तुम्ही एखाद्या कंडिशन मध्ये विदाउट ब्रॅकेट, ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट तुम्ही जर वापरत नसाल, तर तो फक्त एकच लाईन एक्झिक्यूट करतो, दुसऱ्या लाईनला जात असते. आता याने एवढं प्रॉपर प्रोग्रामिंग केलंय की त्याने आधीच एरर देऊन टाकलं. जर तुम्हाला मल्टिपल लाईन वापरायचं असेल इफ कंडिशन मध्ये,
तुम्हाला इथे ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. ओके. मग आता तुम्ही इथे किती पण लाईन्स वापरा. जर तुम्ही ब्रॅकेट नाही देते तर फक्त एकच स्टेटमेंट तो ऍक्सेप्ट करेल, आणि पण तुम्ही जर ब्रॅकेट दिलं तर मग तुम्ही याच्यात किती पण लाईन काय करू शकतात, ड्रॉ करू शकता. ओके. हा झाला तुमचा THIRD. आता रन करून बघू आणि आउटपुट काय आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे. सो राईट क्लिक केलं मी, रन जावा ऍप्लिकेशन्स, इथे कन्सोलला जाणार आहे. पहिलं आउटपुट पण येईल, एंटर युअर एज एंटर करायचं आहे. मी टाकला 22. हे बघा आता काय काय होणार आहे ते लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर तर आपण ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाली आणि आपण काय घेतलं आता, एज ऍक्सेप्ट केल्या. एज मध्ये व्हॅल्यू किती आहे सध्या, 22. म्हणजे इथे काय आपल्याकडे 22 आहे. ओके. A normal mathematical expression if 22 is greater than 18, yes, हा ट्रू झाला. जसा हा ट्रू झाला तर हा लूप मध्ये एंटर करेल, मग पहिला स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तो चेक करेल, दुसरा स्टेटमेंट पण आहे, तो पण एक्झिक्यूट करेल, तिसरा स्टेटमेंट पण आहे, तो पण एक्झिक्यूट करेल. कारण ह्या ब्रॅकेटच्या आत आहे ते, इथे जर ब्रॅकेट नसतं तर त्याने एरर दिला असता. मग आता जर आपण रन केला तर आउटपुट मध्ये काय कळेल, वेलकम टू वोटिंग, लाईन नंबर 2nd अँड लाईन नंबर 3rd ऑल्सो इज गेट प्रिंटेड. मतलब सर तो असा होतो, ब्रॅकेट नाही दिला तर एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, ब्रॅकेट दिला तर जेवढे लाईन तुम्ही इथे लिहिसाल तेवढा तो ब्लॉक पूर्ण एक्झिक्यूट होतो, इफ ब्लॉक. हा एक पॅरामीटर. एल्सच्या बाबतीत पण तसंच आहे का ते चेक करून घेऊ. आता आपण काय करू, इथे पण 2nd आणि 3rd लाईन जो आहे तो पार्ट प्रिंट करू. एल्स इथे तर काही वाटत नाहीये, ब्रॅकेट नाही दिला तरी तो सगळा एल्स पार्ट मध्ये लिहिला जातोय. चेक करू आपण जास्त क्लिअर होऊ. एंटर युअर एज 40, नॉट एलिजिबल, 2nd लाईन, 3rd लाईन. ओके. इथे ते एक्झिक्यूट झालं, 2 पण झालं, 3 पण झालं, कारण पूर्ण हा एल्स पार्ट आहे ना. कंडिशन ट्रू असेल तर हा करा, आणि एल्स मध्ये ज्या गोष्टी आहेत ते ऍज इट इज जशाच्या तसं एक्झिक्यूट होतील. ओके. पण याच्यामध्ये पण अजून एक ट्विस्ट आहे. तुम्ही इथे ब्रॅकेट दिल्यानंतर तेवढा पार्ट रेस्ट्रिक्ट होतो. हे बघा, आता मी इथे असं लिहितो आणि इथे लिहितो नॉर्मल फ्लो. ही प्रोग्रामचा फ्लो आहे. कोडिंग ज्यांनी ज्यांनी कोडवर टाइम दिला आहे हे त्यालाच समजतं. त्यामुळे समजून घ्या, पेपर आणि पेन्सिल दिलं जाईल आणि कोड लिहायला लावेल, सांगा आता हे काढलं तर काय होईल, हे काढलं तर काय जाईल. इंटरव्ह्यू ह्या लेवलची पण होते, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे आणि याला समजून घ्यायचं व्यवस्थित. मी मी खूप वेगळ्या वेने शिकवतो, मी डायरेक्ट इंडस्ट्री लेवलला जाऊन शिकवतो. फक्त एक इफ एल झालं, इफ कंडिशन चेक करा, ट्रू झाला, झाला टॉपिक, पुढचा टॉपिक, असं नाही. मल्टिपल वेने चेक करून घ्यायचं, म्हणजे कसाही काही गोष्ट आल्या तुम्ही अडून नाही राहणार, तुम्हाला ते क्लिअर थॉट माहिती राहील. ऍप्टिट्यूड मध्ये वगैरे पण असे पार्ट विचारतात की व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ दिस, तेही सांगता आला पाहिजे. ठीक आहे. फाईन. हे बघा आता काय केलं आपण, दोघांना ब्रॅकेट लावलं, इफला पण ब्रॅकेट लावलं आणि एल्सला पण ब्रॅकेट लावलं. ठीक आहे. हा एल्सचा पार्ट आहे आणि हा इफचा पार्ट आहे. आता मी काय विचारेल त्याचा आन्सर सांगायचा, शांतने बसायचं, मला कळत पण नाही की काय होतंय. सो याचं जे आउटपुट विचारेल ते आउटपुट तुम्ही सांगायचे मला. आता मी एज टाकतो इथे, सपोज 32. तर मला आउटपुट मध्ये काय काय मेसेज प्रिंट होईल, थोडा वेळ घ्या, 5-10 सेकंड, जास्त नाही, पण सांगा कसं आउटपुट येईल, काय आउटपुट येईल. वेलकम टू वोटिंग, 2nd लाईन, 3rd लाईन आणि नॉर्मल फ्लो हे पण प्रिंट होईल. हे पण प्रिंट होईल असं. हो. सगळ्यात अगोदर तो एज चेक करेल, एज आपल्याकडे आहे 32 आणि ती कंडिशन काय आहे, ट्रू आहे.
ट्रू असल्यामुळे तो ही स्टेटमेंट म्हणजे इफ ब्लॉक पूर्ण एक्झिक्यूट केलं. ठीक आहे. मग तो एल्सला जाईल. एल्सला तर ब्रॅकेट लावलेले त्याच्यामुळे तो इथे एंटर करणार आहे का? इथे एंटर करेल का तो? नाही. नाही. मग डायरेक्टली कुठे जाईल? सिस्टम इथे. डॉट आउट नॉर्मल फ्लो. बरोबर. मग आउटपुट मध्ये काय येईल? वेलकम टू वोटिंग, सेकंड लाईन, थर्ड लाईन अँड नॉर्मल फ्लो. बरोबर. चलो रन करून बघू बरोबर येते का नाही. बरोबरच येईल आलं तर. ओके. कारण हे अशा गोष्टी आहेत ना ते तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली समजले पाहिजे. ते प्रॅक्टिकली तेव्हा समजतात जेव्हा तुम्ही त्याच्यावर टाइम स्पेंड केलेला असतो. ठीक आहे. ठीक आहे. मला एक स्क्रीनशॉट लिहून ठेवून द्यायचे फक्त. फाईन. चला पुढे जाऊ आपण इथे. आता मी याला इथे जातो. एंटर देतो. काय काय आउटपुट मध्ये बरोबर आहे सगळे. वेलकम टू वोटिंग, सेकंड लाईन, थर्ड लाईन अँड नॉर्मल फ्लो. परफेक्ट. हेच पाहिजे होतं आपल्याला आउटपुट. ठीक आहे. आता अजून थोडंसं आपण चेंज करू. ओके. कोडचा पूर्ण पोस्टमॉर्टम करून टाकायचं. म्हणजे त्याच्या नंतर काय उरलंच नाही पाहिजे याच्यामध्ये विचारण्यासारखं. ठीक आहे. आता मी फक्त एकच ट्विस्ट काढतो. मी फक्त ना फक्त हा जो पार्ट आहे तो काढून टाकतो. ठीक आहे. आता व्यवस्थित आन्सर द्यायचा. जास्त घाई गडबड करायची नाही. जास्त समजलं तरी प्रॉब्लेम असतो माहिती, म्हणून व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. आता मी इथे जाणार आहे. सिंपलचा आधी मी टाकतो इथे 10. आता आउटपुट सांगा काय येईल. काय येणार आहे? नॉट सांगतो. इलिजिबल सेकंड लाईन नॉर्मल फ्लो. नॉट इलिजिबल सेकंड लाइन नॉर्मल फ्लो. परफेक्ट. परफेक्ट. दूसरी बार रन करेंगे इसको. अब भी मैं आउटपुट देता हूँ 35. आता सांग. वेलकम keep block वेलकम execute. टू सेकंड लाईन थर्ड लाईन. याच्या पलीकडे अजून काय होणार नाही आहे. नाही. अजून 5 सेकंड देतो. टाइम असेल. संपलं. 3च लाईन एक्झिक्यूट होईल असं तुमचं म्हणणं आहे बरोबर. हो. ठीक आहे. बघा काय झालं. बाकीचे 2 कुठून आले. पहिलं वाक्य मी काय बोललो होतं, जर ब्रॅकेट दिलेला असेल तर सगळं एक्झिक्यूट होतं. ब्रॅकेट नसेल दिलं तर काय होतं, फक्त एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. एल्सला ब्रॅकेट दिलंय का आपण? नाही. त्याच्यामुळे फक्त एल्सने हा एकच त्याचा जो पार्ट आहे तेवढा डिफेंड केला. बाकी हा कॉमन पार्ट होऊन गेला दोघांसाठी ना. लक्षात येते. तुम्हाला एवढं शॉर्ट का आन्सर दिलं, म्हणून मी सुरुवातीला 10 एज घेतलं, सो दॅट तुम्हाला वाटेल की एल्स पार्ट मध्ये चालला जाईल आणि हे तिन्ही लाईन एक्झिक्यूट होते. तिन्ही का एक्झिक्यूट होत आहे? कारण हे 2 कंपल्सरी आहे. या 2 लाईनचा इफ एल्सशी काहीच संबंध नाही. का बरं संबंध नाहीये? कारण इथे ब्रॅकेटच नाही. ठीक आहे. इथे जर ब्रॅकेट असते, थांबा आता अजून एकदा सांग कळेल तुम्हाला. आता मी रन करतो. आता आउटपुट सांगा. आता मी इथे लिहितो 13. आउटपुट काय येईल? काय येणार आउटपुट? पण नॉट इलिजिबल सेकंड लाईन आणि नॉर्मल फ्लो पण. नॉर्मल फ्लो पण येईल. कोणाकोणाचं म्हणणं आहे हो. नॉर्मल फ्लो पण येईल? सगळ्यांचं. नॉट इलिजिबल सेकंड लाईन आणि नॉर्मल फ्लो हे आन्सर आहे ना तुमचं. हो. नॉर्मल फ्लो नाही येणार. का बरं नाही येणार? तो कॉमन पार्ट आहे, त्याला काहीच केलं देणं येईल नाही ना तुम्ही. तो, कारण की नॉर्मल पार्ट आहे ना तो बाहेर, तिथनं कंडिशन स्टॉप होऊन बाहेर येते ना. येईल म्हणजे तो आला पण. ठीक आहे. आला. म्हणजे बेसिकली लक्षात घ्या, ह्या कोडिंगला अंडरस्टँड करा. तुम्ही कोड सोबत जेवढं जवळीक साधाल ना तेवढं ते चांगलं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. कारण कंपनीमध्ये लोक डोकं खाजवत इथेच बसतात, हे आउटपुट काय येत नाही, काय राहतंय, कुठे राहतंय. कारण हे त्यांना लवकर उमजत नाही.
आणि क्लायंट तिथे बोंबा मारत राहतो, हो रहा है क्या, कब होगा, कितना टाइम है. मग इथे अडून नाही राहायचे, पटापट आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे. आता समजतंय? हा झाला पूर्ण इफचा ब्लॉक, हा झाला पूर्ण एल्सचा ब्लॉक. हा जो नॉर्मल फ्लो आहे तो इफला पण एक्झिक्यूट होईल आणि एल्सला पण एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता बघा मी परत सांगतो, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता मी इथे एंटर करतो 55. आउटपुट काय? वेलकम टू वोटिंग, सेकंड लाईन, थर्ड लाईन आणि नॉर्मल फ्लो. हा सेकंड लाईन एक्झिक्यूट होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही होणार. शुअर आहे नाही होणार? ब्रॅकेट मध्ये ना ते. मग मला माहिती आहे ना, म्हणून विचारतो. एवढं कॉन्फिडन्स पाहिजे सांगताना. ठीक आहे. मग असे चुकलात का, तुम्हाला लक्षात नाही आलंय, तुम्हाला वाटलं एल्स पार्ट म्हणजे ते सगळंच सगळं एल्स मध्ये चाललं जाईल. असं नाही. ब्रॅकेट दिले आहे की नाही दिले आहे की नाही हे शुअर करून घ्यायचं. ओके. कोड तुम्हीच करणार आहे म्हणून तुम्हाला ब्रॅकेट कधी द्यायचा आणि कधी नाही द्यायचा तो बेस्ट वे आधीच सांगून ठेवतो की ब्रॅकेट देत चला, कन्फ्युजन राहत नाही, नाही आपण कन्फ्युज होतो. पण हे समोरचा विचारू शकतो. ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला हे नको सवय की तुम्ही नाही ब्रॅकेट देत, म्हणजे तुम्ही ब्रॅकेट देत आणि ते नाही दिलेलं आहे. काही नाही असे पण आन्सर दिले हे सर चुकीचं आहे म्हणे की ते ब्रॅकेटच दिले नाही तुम्ही. ठीक आहे. तर असं होत नाही. ब्रॅकेट इज ऑप्शनल. बाकीच्या लँग्वेज मध्ये एरर येतो ना सर, म्हणजे कर्ली ब्रॅकेट नाही दिले तर? कुठल्या बाकीच्या लँग्वेज मध्ये? सी मध्ये किंवा C++ मध्ये. नाही असं काही नाही. एक स्टेटमेंट घेतो तो, तुम्ही ट्राय नसेल केला पण करून बघा. एकच स्टेटमेंट ऍक्सेप्ट करतो, दुसऱ्याला एरर देईल तो विदाउट ब्रॅकेट. ठीक आहे. तर हा पार्ट आहे आपला इफ आणि एल्सचा. समजलंय? तर याच्या पलीकडे इफ एल्स मध्ये काहीच नाहीये. एक साधा सरळ प्रश्न आहे. ब्रॅकेट द्या, कंडिशन द्या आणि इथे करा. आणि इथे तुम्ही कुठलं असाइनमेंट वगैरे ऑपरेशन लिहू नाही शकत. असाइनमेंट म्हणजे तुम्ही इथे असं नाही लिहू शकत की a इज इक्वल टू 2. ठीक आहे. इथे इनिशियलायझेशन वगैरे नाही करू शकत. इथे नेहमी अशी कंडिशन लिहायची जे ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. ठीक आहे. असं एक्सप्रेशन जे आयदर ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करत आहे तेच. त्याच गोष्टी तिथे ऍक्सेप्ट होतात, बाकीच्या गोष्टी ऍक्सेप्ट होत नाही. चला आता यालाच बेस धरून आपल्याला काल एक तुम्हाला प्रोग्राम दिला होता, कोणी ट्राय केला का करायचं? केलाय सर. जमलं ना? हो. ठीक आहे. त्यात इफ एल्स वापरून घेतलं का मग? पर्यंत नाही केला. टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज काढले. बरं. तर आज आपल्याला ग्रेड पण सिस्टीम प्रिंट करायची आहे. त्याच्यासाठी ते पण करणार आहे. तर 1 मिनिट चार्जिंग लावून घेतो. टोटल आणि पर्सेंटेज बरोबर येत आहे? हो. बरं. चला. ज्यांनी नसेल केला असेल त्यांनी एकदा बघून घ्या. सिंपलसा टास्क दिला होता, जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये. मी जास्त वेळ टायपिंग मध्ये नाही घालवत. सो सिंपलसा नवीन प्रोग्राम घेतो. राईट क्लिक केलं, न्यू फाईल बोललो, न्यू क्लास. मी ते नाव देतो रिझल्ट, RESULT, रिझल्ट डॉट जावा द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक तो घेऊन टाकतो. पण याला जावा एक्सटेन्शन असतं हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. फाईन. युजर कडून इनपुट घ्यायचे आहे 5 सब्जेक्टचे मार्क्स. सो मी इथे सिंपलचा काय घेणार आहे, S1, S2, S3, सॉरी S3, 3-4 सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकतात. S4, S5. ठीक आहे. तर एंटर सब्जेक्ट 1 मार्क्स, SUB सब्जेक्ट 1 मार्क्स, MARKS मार्क्स. ठीक आहे. सब्जेक्ट 1 मार्क्स तो आपण घेतला तो S1 मध्ये. ठीक आहे. आता एवढं टाईप करत बसणार आहे का कोणी? नाही. तर सिम्पली काय करा, 5 वेळा ब्लॉक रिपीट करा, फक्त मेसेज चेंज करा. 2, 3, 4 आणि 5. ओके. S2 मध्ये घेतला, देन ह्याला S3 करा, S4 करा आणि इथे S5. सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, एंटर सब्जेक्ट 2 मार्क्स, एंटर सब्जेक्ट 3 मार्क्स. कोणाला काय विचारायचंय का?
ओके, प्रोग्राम दिला का कालचा तुम्ही? बरं. ठीक आहे. बरोबर आहे. सो बेसिकली सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, सब्जेक्ट 4 येणार आहे आणि देन इथे सब्जेक्ट 5. ओके. 1, 2, 3, 4, 5 हे सगळे भेटले. फाईन. तशाच वेळी आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे. तो शक्यतो ग्लोबलच घेत चला. त्याच्यामुळे काय होतं, टीटीएल नावाचं एक हे घेतो मी आणि देन एक पर्सेंटेज नावाचा व्हेरिएबल घेतो. पीआर. सिंपल. सो टोटल काढायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे, इथे सिम्पली एक टोटल इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4 प्लस S5 याने मला टोटल भेटून जाईल आणि पर्सेंटेज इज इक्वल टू मी काय करेल, TTL डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट किती येते 5. साधं सरळ, जास्त कॉम्प्लेक्स करायचं नाही. SO इथे मी लिहिणार आहे, इथे लिहिल मी टोटल मार्क्स TOTAL टोटल मार्क्स MARKS ओके आउट ऑफ 500 चे ना किती भेटले ते इथे आपल्याला लिहायचे. आउट ऑफ 500 किती भेटणार आहे ते पण आहे ते टोटल मध्ये एवढे मार्क भेटले. तर याच्यात आपण किती भेटले ते आधी लिहितो ना आपण. ठीक आहे. टोटल मार्क एवढे भेटले, किती पैकी भेटले, 500 मार्क पैकी. ठीक आहे. असे एक जनरलाइज आपण व्ह्यू करू शकतो. 500 पैकी तुम्हाला एवढे मार्क भेटले. फाईन. आणि देन आपण लिहिणार आहे पर्सेंटेज SYSO पर्सेंटेज किती भेटले आपल्याला, PRCEN TAGE पर्सेंटेज TAGE राऊंड ब्रॅकेट मध्ये पर्सेंट लिहा. इथे इज इक्वल टू प्लस PER परत त्याला पर्सेंटेज सिम्बॉल लावायचा असेल तर सिम्बॉल लावू शकतो. फाईन. चलो याला आता रन करा आणि रन ॲज अ सर्व्हर जावा ऍप्लिकेशन म्हणणार आहे. इथे जाऊन याला रन केल्यानंतर मार्क्स एंटर करायचे. ठीक आहे. सो 88 85 58 झालं ते. ठीक आहे. 85 66 78 98 5 मार्क झाले. कोणी गेस करू शकता काय टोटल आहे काय पर्सेंट येणार आहे? किती टोटल? 8 आणि 8 16 आणि 6 22 22 आणि 7 29 29 आणि 9 किती होत आहे? 29 आणि 9 38. ठीक आहे. 38 380 388 396 402 407 415. येस सर. क्या बात आहे. बघा बरं किती परफेक्ट सांगितलं. पण ठीक आहे. ठीक आहे. सो आपले आले टोटल 500 पैकी 415 मार्क्स येईल. तुम्हाला 83% मार्क्स भेटलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, एवढं तर काल सांगितलं होतं, याच्यासोबत तुम्हाला ग्रेड सिस्टीम प्रिंट करायचंय. ठीक आहे. ग्रेड कुठला भेटला? आता ग्रेड इथपर्यंत काय इफ एल्सची गरज नव्हती. सिंपल सरळ सरळ कॅल्क्युलेशन होतं, ते प्रिंट केलं. पण आता ग्रेड प्रिंट करायचं असेल तर कुठल्याही कोणालाही काही ग्रेड देता येत नाही. प्रत्येकाची स्वतःची काही ना काही कंडिशन्स आहेत. ठीक आहे. अबव 75 असेल तर A प्लस ग्रेड आहे. 75 च्या 60च्या मध्ये असले तर A ग्रेड आहे. देन B, C असे काही ग्रेड आहेत आणि फेल पण असतो. ठीक आहे. तो पार्ट लिहायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करणार, आपण सिम्पली इथे जाणार आहे. याच्या आधी आपण इफ कंडिशन टाकून देऊ. ठीक आहे. इफ पर्सेंटेज जर सिम्पली ग्रेटर दॅन इक्वल टू 75 असेल तर आपण डायरेक्टली एक, हे बघा आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आपल्याला काय करायचंय, शेवटी ग्रेड प्रिंट करायचा. ओके. प्रत्येक ब्लॉक मध्ये जाऊन ते लिहायचं नाही. त्याच्यामुळे एक सिम्पली एक आयडिया सांगतो. एक व्हेरिएबल घेऊन टाकायचा वरती एम्प्टी स्ट्रिंग नावाचा, string स्ट्रिंग. ओके. जी म्हणून GRD लिहितो मी इज इक्वल टू एम्प्टी. सुरुवातीला काय तो ब्लँक, त्याच्यामध्ये काहीच नाही. जर ग्रेड सेटर दॅन 75 असेल तर GRD इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, A प्लस. ठीक आहे. आता एल्स इफ कडे जाणार आहे.
ELSE ELSE आणि हा कोड. आता इफ कंडिशन मध्ये काय करावं लागेल, पर्सेंटेज तुमच्या लेस दॅन 75 असेल आणि ग्रेटर दॅन 60 पाहिजे. मग इथे दोन कंडिशन चेक करायच्या. जेव्हा दोन कंडिशन चेक करायच्या असेल तेव्हा जावामध्ये अँड वापरावा लागतो. ठीक आहे, ते लॉजिकल अँड आहे, लक्षात घ्या. हे लॉजिकल ऑपरेटर म्हणतात. लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर. ठीक आहे, अँडचं ट्रुथ टेबल तुम्हाला माहिती आहे ना? इलेक्ट्रॉन होतं तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक नव्हतं का? होतं नसेल तर लक्षात घ्या. अँड कंडिशन मध्ये होते. दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असतो. ठीक आहे, एक जरी कंडिशन फॉल्स असेल तरी तो काय असणार आहे? फॉल्सच फॉल्स. असणार. ते माहिती. ठीक आहे, मग इथे काय करायचं आपल्याला, पर्सेंटेज लेस दॅन 75 पाहिजे आणि म्हणून डबल एन पर्सेंट. पर्सेंटेज काय पाहिजे? ग्रेटर दॅन इक्वल टू 60 पाहिजे. जेव्हा ही कंडिशन आहे तेव्हा तुम्हाला काय ग्रेड भेटेल? ए ग्रेड भेटेल. ओके, त्यानंतर इथे आलो आपण परत. आता पर्सेंटेज काय आहे? लेस दॅन 60 आहे आणि ग्रेटर दॅन इक्वल टू काय करा तुम्ही? 50 करून टाका. तर काय करायचं? बी ग्रेड. परत पर्सेंटेज इज लेस दॅन 50 आहे आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 40. तर सी ग्रेड टाका आणि डायरेक्टली एक जो एल्स पार्ट आहे शेवटचा ELSC, तिथे सिम्पली ग्रेड मध्ये काय देऊन टाका, फेल दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम. FAIL फेल. ओके, असा व्हेरिएबल वापरल्याने काय झालं, एका वेळी एकाच कंडिशनला तो जाणार आहे. कुठली तरी एकच ट्रू असेल, सगळ्या तर ट्रू नसणार आहे. तिथे फक्त शेवटी काय लिहायचं? यू गॉट अ ग्रेड. युअर ग्रेड इज, किंवा ग्रेड इज इक्वल टू ग्रेड, GRADE, ग्रेड इज इक्वल टू कशात घेतले आपण? GRD मध्ये. ठीक आहे, टोटल मार्क्स किंवा टोटल इज इक्वल टू फाईन. सो आता प्रॉपरली आपण मॅनेज करू, प्रिंट करू त्याला. राईट क्लिक करा, रन ॲज जावा ऍप्लिकेशन्स. इथे जाणार आहे, प्रिंट करणार आहे. सिंपलचा हिशोब 295 95 95 किंवा 94 94 आणि 93. तर इन अँड ॲव्हरेज 93% भेटायला पाहिजे किंवा 94 भेटतील. सो सगळे 95 95. सो एक याच्यात काला. ठीक आहे, 471 आउट ऑफ 500 पर्सेंटेज आले तुमचे 95%. ग्रेड भेटला ए. कारण पर्सेंटेज किती आहे? ग्रेटर दॅन 75 आहे. ठीक आहे, याला व्हेरीफाय करून घेऊ परफेक्ट भेटतंय की नाही. त्यामुळे आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी आहे 60 60 60 65 62. बघा, 75 पेक्षा लहान आहे आणि 60 पेक्षा वरती आहे, त्याच्यामुळे काय भेटलं आपल्याला? ए ग्रेड भेटला. फेल पण झालं पाहिजे एकदा, त्याच्यामुळे फेल होण्यासाठी काय करणार आपण? इथे थोडेसे लेस मार्क्स घेऊन टाकू. 22 41 33 25 24. ठीक आहे, फेल. 29% आहे, 145 मार्क्स. रिझल्ट इज फेल. ठीक आहे, सो अशा वेळी तुम्ही काय करू शकता? इथे रिझल्ट कॅल्क्युलेशन करू शकता. हे आले लक्षात? समजलं का? इफ कंडिशन, इफ स्टेटमेंट आणि इफ एल्स लेटर समजलं? हे दोन गोष्टी खूप हो कॉमनली सर. यूज आहेत आणि कुठे ब्रॅकेट दिल्यानंतर काय होतं, नाही दिल्यानंतर काय होतं, हे व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचे. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यात टास्क मी असं देणार आहे, हे बघा. त्याच्यात पण इफ एल्सच आहे म्हणून मी तुम्हाला तो पार्ट देतोय, म्हणून काय व्यवस्थित काही वेगळं नाही. ठीक आहे, आता एखाद्याला मार्क्स जास्तीत जास्त किती भेटू शकतं? किती भेटणार 100 पैकी त्याला? 100. 100च भेटतील ना. पण मी ते 102 मार्क लिहिले, 101 लिहिले, 102 लिहिले, 100 दिले, 103 दिले, 105 पण देतो मी.
घेईल का मार्क्स? घेऊन टाकेल. असं झालं पाहिजे का कधी? नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला आता हे व्हॅलिडेशन लावायचे. जर एकाही सब्जेक्टला 100 पेक्षा जास्त मार्क असतील, तर तुम्ही तो क्रॉस चेक करायचा आहे आणि डायरेक्टली एक मेसेज द्यायचा की इनव्हॅलिड मार्क्स, प्लीज एंटर प्रॉपर मार्क्स. पुढचं काहीच कॅल्क्युलेशन करायचं नाही. क्वेश्चन समजून घ्या परत. एकही सब्जेक्टला जर 100 पेक्षा जास्त मार्क असतील, तर तिथे मेसेज द्यायचा की इनव्हॅलिड मार्क्स, प्लीज चेक ऑल द मार्क्स किंवा प्लीज एंटर द मार्क्स बिटवीन 0 to 100 ओन्ली. ओके. सगळे मार्क्स प्रॉपरली त्याच्या रेंजमध्ये असतील, तरच तुमच्या पुढच्या गोष्टी एक्झिक्यूट होतील, नाहीतर होणार नाही. ठीक आहे. इफच कंडिशन वापरायचं आहे. कुठे वापरायचं, कसं वापरायचं, काय काय वेने वापरायचं ते तुम्हाला विचार करायचं. तास समजला? काय करायचंय? हो सर. हा. तर ते करायचंय. उद्या फ्रायडे आहे त्याच्यामुळे उद्या एक लेक्चर असेल, मी उद्या चेक करेन. ओके. उद्या आपण ते फॉर लूप पण घेऊन टाकू. मी आधी स्विच केस घेऊन टाकू म्हणजे आपला हा पार्ट संपून जाईल. मग इटरेशनल कडे नंतर वळूया आपण. सो आता इफ एल्स कंडिशन्स आपण बघितलं, इफ एल्स लॅडर पण आपल्याकडे झाल्या. ठीक आहे. नंतर आता स्विच वगैरे बघू. मग इकडे येणार आपण लूप व्हाईल डू व्हाईल. मग या दोघांचे कॉम्बिनेशन मिक्स करायचे. त्याच्यामध्ये लूप पण आहे, इफ पण आहे. ठीक आहे. व्हाईल पण आहे, इफ पण आहे. मग याच्यामध्ये ब्रेक, कंटिन्यू कीवर्ड आणि काही लॉजिकल प्रोग्रामिंग. त्याच्यामुळे भरपूर टाइम हे डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होणारच आहे. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक होता तो इफ आणि इफ एल्स लॅडरचा होता आणि तो प्रॉपरली आता तुम्हाला लक्षात आलेलाच आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. कुठे एरर वगैरे असेल तर प्रॉपरली तुम्ही विचारू शकता. ओके. चलो बाय.